यावर उत्तर देताना बावनकुळेंनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन उद्याच निर्णय जाहीर करू असं आश्वासन दिलं आहे। हे सिद्ध झालेलं आहे की हे प्रक्रिया करतात, हे अधिकाऱ्यांनी मान्य केलंय की आम्ही असं करतो, म्हणजे कुटुंबाला माहित नाही, कुटुंबातल्या प्रमुखाला माहित नाही। आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अव्वाच्या सव्वा ही जी बिलं येतात त्याचं म्हणजे काही ठाव ठिकाण नाही, त्याचं ताळतंत्र नाही। म्हणजे ज्याचं बिल खरं 10-15 हजार यायला पाहिजे त्याला 60-70 हजार रुपये बिल येतं। हे कशासाठी चाललंय? आम्ही सांगितलं होतं, असंतोष प्रचंड महाराष्ट्रात आहे। स्मार्ट मीटरच्या ठिकाणी हे स्मार्ट मीटर नाही, हे प्रीपेड मीटरच आहे। नंतर तुम्ही स्मार्ट मीटरच्या ठिकाणी प्रीपेडचा वापर करून तुम्ही सगळ्यांना आधी पैसे भरायला महाराष्ट्रात लावणार आहे, पुढच्या 2-3 वर्षात कराल। हे म्हणून लोकांचा आधी जे विश्वजित कदम यांनी सांगितलं ते बरोबर आहे, अवाच्या सव्वा बिलं यायला लागली आणि जिथं 5,000-7,000 बिल यायचं तिथं 20 आणि 25,000 बिलं यायला लागली। ज्यांचं मीटर नादुरुस्त आहे ते लावताना तुम्ही स्मार्ट मीटर लावा आणि अशी मागणी सभागृहाची आहे आणि सर्वच लोकप्रतिनिधींची मागणी आहे दोन्ही बाजूच्या। जे आपलं जे म्हणणं आहे की जबरदस्ती घरात घुसून हे मीटर लावतात, हे जर खरं आहे तर हे काही योग्य नाही। निश्चितपणे कुठला घरमालक घरी नसताना त्याच्याकडे जबरदस्ती करणे कुठल्याच नियमात बसत नाही, कुठल्याच आपल्या